प्रमाणात तिकडे आणि म्हणून या लोकांनी तर पहिली तर तमाम हिंदू धर्माची हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे। आणि मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचं दुर्दैवी राजकारण कधी झालं नव्हतं आणि म्हणून या लोकांनी या तपास यंत्रणांवर दबाव टाकला। त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे। यांचे खरे चेहरे, त्यांचा बुरखा जो आहे तो या जनतेसमोर फाटला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे खरे चेहरे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, देशातल्या जनतेसमोर आले पाहिजे। हेच मला या ठिकाणी ही माझी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद ज्याप्रमाणे काँग्रेसने सांगितलं होता, तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे की सनातन टेरर हिंदू टेरर। आणि राहुल गांधींनी देखील सावरकरांचा अपमान केला होता, माफी मागितली नव्हती। काय वाटतं? खरं म्हणजे हे काँग्रेसची नीती आहे, काँग्रेसची मानसिकता हीच आहे की त्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये त्यावर लोकांचं लक्ष विचलित करायचं, डायव्हर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं, हे षडयंत्र होतं। आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादी जे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे। परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र, त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या प्रज्ञासिंग, साध्वी प्रज्ञासिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करतायत, जे त्यांनी आरोप केलेत, त्या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। खऱ्या अर्थाने खरा चेहरा जो आहे काँग्रेसचा, यूपीए सरकारचा, तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे। सर, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचं युवासेनेकडून आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे, मात्र ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडाच आहे, कारण हिंदुत्व, हिंदू धर्म, सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही। तो सहिष्णू आहे, सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे, याची किंमत त्यांना चुकवावी लागेल। आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल। दरम्यान आपण बघितलं की आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बोलत होते, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र दुसरीकडे आत्ताची पुण्यातली ताजी दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन आणि जमाव चांगलाच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पोलीस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जमाव काही थांबण्याचं नाव घेत नाही। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिकडे आता जमाव अधिकाधिक वाढत चाललेला आहे, जमाव आक्रमक सुद्धा होतोय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय हे सगळे आंदोलनकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देतात, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील सुरू। दरम्यान आपण आता हे ताजी दृश्य बघतोय, लेटेस्ट अपडेट्स या प्रकरणातले समोर येतात। या संपूर्ण आंदोलनाचे आता पोलिसांकडनं या सगळ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड देखील सुरू झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू होतं। या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र आंदोलनकर्त्यांची धरपकड सुद्धा पोलिसांकडनं झाल्याची एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मात्र तरी देखील जमाव अजूनही तसाच आहे आणि जोरदार घोषणाबाजी दिली जाते जमावाकडनं। आपण बघतोय स्वतः योगेश टिळेकर सुद्धा तिथे आहेत, तर त्यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी अल्टिमेटम दिलेल्या या सगळ्या दर्ग्या संदर्भात की जर 15 दिवसात हा दर्गा हटवला नाही तर तिथे बजरंग बलीचं मंदिर बांधा। आपण
पुण्यातली ही दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आता आंदोलन देखील सुरू झालेलं आहे आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणात आता पोलीस धरपकड सुद्धा तिथे करतायत. पुढे चालतोय चला